सिडनॅम कॉलेज म्हणजे तुम्ही कॉमर्सची निवड केलीत परीक्षेनंतर, ती का केली? त्याच्यामुळे काही विचार होता का? माझा अभ्यासात चांगला म्हणजे प्रगती असल्यामुळे वडिलांचा आग्रह होता की मी सायन्सला जावं आणि नंतर इंजिनिअरिंगची एंट्रन्स परीक्षा देऊन IITला जावं. मला त्याची काही ओढ नव्हती, मला समाजशास्त्राची जास्त ओढ होती, तर मला आर्ट्सला जायचं होतं. बरं. पण आता घरचे म्हणाले की एवढा टॉपर मुलगा तू आर्ट्सला कसा काय जाणार, तू सायन्सला जायला पाहिजे. तर मी म्हटलं टॉपरचा याच्यामध्ये काय संबंध आहे, आपल्याला काय आवडतं, आपलं पोटेन्शियल कुठे आहे ते आपण ॲक्च्युलाइज केलं पाहिजे. आपल्या मनुष्याच्या आयुष्याचा अर्थ असतो हे मला त्यावेळेला देखील कळलं होतं की टू ॲक्च्युलाइज युअर पोटेन्शियल. पण तर ते ॲक्च्युलाइज करण्यासाठी सायन्सला जायची गरज नाही आहे. ॲक्च्युलाइज जायची जिथे मला स्वारस्य आहे, जिथे मला आवड आहे. तर मी असं आर्ग्युमेंट मी बाबांकडे केलं, पण बाबांना हे पटलं नाही. बाबा म्हणाले ते काय नाही, ते ॲक्च्युलाइज वगैरे सगळं जाऊन दे, तू पहिल्यांदा मटेरियलाइज काय करायला पाहिजे आयुष्यामध्ये ते पहिल्यांदा बघ म्हणून. तर मग शेवटी आमचं खूप भांडण झालं आणि आम्ही दोघं एकमेकांशी बोलत पण नव्हतो. मग ऑपेरा हाऊसहून आत्या आली भांडण मोठवायला आणि आत्या म्हणाले की हे काय बापले बोलत नाहीत तुम्ही. मग ते म्हणाले तू एक कॉम्प्रोमाइज कर की तू कॉमर्सला जा म्हणून. तर मी म्हटलं काय की ठीक आहे, मी कॉमर्सला जाईन, म्हणजे कॉमर्सची परीक्षा देईन आणि पण अभ्यास मात्र मी जो माझ्या आवडीचे विषय आहेत त्याचा मी करेन. तर असं करून मी ऑफिशियली कॉमर्स, अनऑफिशियली आर्ट्स अशा दोन्ही विषयांचा मी अभ्यास सुरू केला. तुम्ही आता म्हणालात की समाजशास्त्रासारखा विषय 11वीच्या पातळीवरती ह्याच्यात मला आवड आहे किंवा ह्याच्यात मला काहीतरी अभ्यास करायचा आहे, हे तुमच्या लक्षात यावं असे काही संस्कार खास तुमच्यावरती होते? तुम्हाला का आवडला तो विषय समाजशास्त्र हा? जग कसं चाललेलं आहे आणि जगाचा कारभार कसा चालतो ह्याच्याबद्दल मला खूप उत्सुकता होती. ती लहानपणापासून ती लहानपणापासून साधारण वयाचं 10-11व्या वर्षापासून होती. म्हणजे ते चांद्रयानाची जी परीक्षा होती त्यात जे बक्षीस मिळालं तेव्हापासून हे किंवा त्याच्या आधीपासून हे सुरू झालं. म्हणजे 4थी-5वीत असल्यापासून होती. पण पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर म्हटलं ह्याचा आपण पद्धतशीर अभ्यास केला पाहिजे. पण सर तुम्ही मला सांगा की मगाशी तुम्ही म्हणालात की माझं नियोजन असायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. हे अंगभूत असतं की हे कुठून पाहून मिळवता येतं? विचार करून. आय थिंक आपल्याकडचे युवक आणि विद्यार्थी विचार खूप कमी करतात. विचार म्हणजे कसा ते ह्याच्याबद्दल करत असतील, परीक्षेबद्दल वगैरे करत असतील, त्याचा विचार नाही म्हणत आहे. तो विचार नाही मी म्हणजे काय, माझं आयुष्याचं तत्त्वज्ञान काय, मी ह्या जगात का आहे, माझा ह्या जगाशी काय संबंध आहे, तो संबंध ॲक्च्युलाइज करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हा विचार मी 7वी-8वीत असताना करत होतो. हा विचार आपल्याकडे विद्यार्थी करत नाहीत आणि पुढे पण म्हणजे कॉलेजमध्ये पण करत नाहीत. इतकंच काय नोकरीला जाणारे पण युवक करत नाहीत. ह्याच्यापुढे वाचन वगैरे हे केलं, हे सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याचा सेकंडरी रोल आहे. म्हणजे त्याला एक टूल म्हणता येईल, एक साधन म्हणता येईल त्याला. ते एक मी साधन म्हणून वापरलं, पण मूळ जे आहे ते आपल्या विचारातूनच येत असतं. आता हे कसं चालतं, तर मी इथे कॉफी शॉपमध्ये माझ्या सहकाऱ्यांबरोबर बसतो मुंबईच्या बरिस्टामध्ये वगैरे आणि विचार करतो अरे इजिप्त आणि इथिओपियामध्ये युद्ध चालू आहे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. जस्ट एक विचार करतो आणि त्यानंतर मी सांगतो की ठीक आहे ह्याचं असं सोल्युशन होऊ शकेल. की ताबडतोब ते लोक सांगतात की ठीक आहे, तिकडचे नेते ताबडतोब कॉन्टॅक्ट करतात, म्हणा की तुम्ही काय सोल्युशन काढू शकाल का. हे सगळं विचारातून होतं. तुम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडे कसे पोहोचलात? काय झालं की मी सिडनॅमला असताना, म्हणजे सिडनॅम झाल्यानंतर माझं BCom झाल्यानंतर एक आंतरराष्ट्रीय सेमिनार होतं आणि त्यासाठी माझी निवड झाली होती. तर तिथे बघतो तर सगळे मेंबर्स ऑफ पार्लमेंट किंवा युनिव्हर्सिटीचे रिसर्च डायरेक्टर्स वगैरे असे सगळेजण होते. बरं. पण तिथे मी काही माझे विचार मांडले की न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर ह्या विषयावरती मी काही प्रस्ताव तयार केले आणि ते मी मांडले आणि ते सगळ्यांना खूप इंटरेस्टिंग वाटले. मान्य झाले असं नाही, पण इंटरेस्टिंग वाटले. तर मी बघितलं की आपण काही विचार करतो मुंबईमधल्या त्या डोंबिवलीमध्ये राहून आणि ह्या जगातल्या सगळ्या नेत्यांना ह्याच्यामध्ये काहीतरी एक इंटरेस्ट वाटतो. तर ह्याचा अर्थ आपण ज्या दिशेने विचार करतोय त्यात काहीतरी तथ्य आहे. म्हणून मी ह्या गोष्टींचा स्वतःहून अभ्यास सुरू केला. मी त्याच्यावरती काही एक पेपर केला, तो पब्लिश झाला, त्याच्यावरती जगभर चर्चा झाली. मग त्यानंतर मी ऑक्सफर्डला ॲप्लिकेशन केलं. तर त्यावेळेला जगातून साधारण 3-4 हजार विद्यार्थी आणि एक स्कॉलरशिप असं ते गणित होतं. तर मी त्याला ॲप्लिकेशन केलं
आणि मला ऑक्सफर्डचं केबल आली, म्हणजे मेसेज आला त्यांचा की म्हणे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही स्कॉलरशिप. त्यांचे काही एक क्रायटेरिया असं ते मोजायचा, एक इव्हॅल्युएशन करायचा. आणि म्हणजे तुझं जे मार्किंग झालं ते हे सगळ्याच्या बाहेर झालं. आणि त्यांना वाटतं की तुला शिक्षणाची गरजच नाही आहे म्हणून. तर मग मी त्यांना पत्र पाठवलं की माय विकनेसेस, माझ्यातल्या कमतरता, ह्या विषयावरती मी त्यांना एक निबंध लिहून पाठवला की आणि त्यांना म्हटलं की ह्या माझ्यामध्ये एवढ्या कमतरता आहेत म्हणून तुम्हाला स्कॉलरशिपची गरज आणि पुढच्या शिक्षणाची गरज आहे. ऑक्सफर्डला एक विद्यार्थी म्हणून गेलो, पण 2-3 आठवड्यानंतर मला युरोपमधल्या अनेक पंतप्रधान, फायनान्स मिनिस्टर्स ह्यांची बोलणी यायला लागली चर्चा करण्यासाठी. आणि मी सोमवार ते शनिवार, शुक्रवार एक विद्यार्थ्यासारखा विद्यार्थी असायचो. नंतर मी एका दिवसासाठी नेदरलँड्सला किंवा पॅरिसला किंवा बर्लिनला मी फ्लाईट घेऊन नाही डिस्कशनसाठी, कन्सल्टंट म्हणून नाही, ते डिस्कशन करायला जायचो माझ्या प्रपोजलवरती. ऑक्सफर्डहून ज्या वेळेला तुम्ही शिक्षकाकडून बाहेर येतात त्यावेळेला जगातल्या मोठ्या मोठ्या कंपनीज तिकडे लाईन, म्हणजे माझ्यापुढे पण लाईन लावलेली होती, सगळ्यांपुढे. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यापुढे त्या लाईन लावून उभ्या असतात, म्हणजे प्लीज आमच्याकडे येऊन जॉब घ्या, प्लीज आमच्याकडे येऊन जॉब घ्या, असं करून ते रिक्वेस्ट करून ते उभे असतात. आणि त्या कुठल्या सब्जेक्ट्सना हे देतात, प्रेफरन्स देतात. फिलॉसॉफी नंबर 1 प्रेफरन्स. कुठे म्हणजे तुम्हाला बँक ऑफ अमेरिकेत देखील मॅनेजमेंट पोझिशन पाहिजे असेल तर त्यासाठी फिलॉसॉफी पहिल्यांदा प्रेफरन्स देतात. हिस्ट्री 2nd प्रेफरन्स, लॅटिन 3rd प्रेफरन्स, लॅटिन आणि क्लासिक्स ह्या सब्जेक्ट्सना प्रेफरन्स जातात. हे आता थोडं काही वर्षांपूर्वीचं झालं. सध्याच्या जगात अशी गोष्ट आहे की गणितामध्ये डॉक्टरेट करेल त्याला आज कमीत कमी 1 कोटी रुपयांनी स्टार्ट करता येईल सॅलरीने, म्हणजे 1 कोटी वर्षाची कमीत कमी. 2nd प्रेफरन्स आहे फिजिक्स आणि बायोलॉजी, म्हणजे फिजिक्समध्ये डॉक्टरेट इन फिजिक्स किंवा डॉक्टरेट इन बायोलॉजीमध्ये देखील मॉलिक्युलर बायोलॉजी खास करून. तर हे 3 टॉपचे विषय आहेत. इंजिनिअरिंग, मेडिसिन हे खूप खालचे विषय आहेत. बरोबर. पण आपले पालक समूह या खालच्या विषयांकडेच विद्यार्थ्यांना ढकलतात. का करतात मला कळत नाही. कारण मला वाटतं की त्यांनाही स्वतःचं कधी ते मध्यमवर्गीय का झालेले असतात, ते पण कॅपॅसिटी असलेले लोक असतात, पण त्यांनी स्वतः कधी आपल्या नीतीचा आपल्याला काय सांगावा तो ऐकलेला नसतो. आणि आपल्या पाल्याने देखील तो ऐकावा ह्याच्याकडे ते लक्ष घालत नाहीत. त्यामुळे हा नियतीचा भाग हां तुमच्या आणि त्याच्या दृष्टीने त्याला निश्चयाची जोड दिलीच पाहिजे. हा जो निश्चय होता त्याचं मी एक उदाहरण सांगतो की मी ते शिकलो. मी एका वडिलांच्या एका मित्रांकडे गेलो होतो, त्यावेळेला मी स्टॅम्प जमवायचो. तर त्यांचा काहीतरी एक्सपोर्टचा वगैरे बिझनेस असेल, त्यांच्याकडे बरेच परदेशी एनव्हलप्स आणि त्याच्यावरती स्टॅम्प्स होते. तर मी त्याच्याकडे बघायचो सतत. मला काही वेळाने ते म्हणाले, अरे तू स्टॅम्प जमवतो का? तर मी म्हटलं हो. तर म्हणाले की मग तू अरे मागितले का नाही? मी दिले असते, ही नुसती एनव्हलप्स अशीच पडली आहे. मी म्हटलं नाही, म्हटलं मी मागितलं असतं बाबांना राग येईल म्हणून की मी तुमच्याकडे येऊन असं एनव्हलप सांगितलं. ते म्हणाले ह्याचा अर्थ तुला स्टॅम्प जमवण्याची आवड नाही. जर का तुला स्टॅम्प जमवण्याची आवड खरीखर असते तर तू हे माझ्याकडनं मागितले असते आणि बाबांना समजावून सांगितलं असतं की ह्यात तुझी चूक नाही आहे म्हणून. म्हणजे तुला स्टॅम्प्स कधी जमवायचे आहेत? कम्फर्टेबल झोनमध्ये असून जमवायचे आहेत की बाबांनी नाही मागितलं पाहिजे, रागावलं पाहिजे, तिकडे नको जायला पाहिजे, हे नको जायला पाहिजे. हे सगळं करून मग शेवटी जर का स्टॅम्प्स मिळाले तर त्याला स्टॅम्प जमवणं म्हणत नाही, त्याला मिळालेलं स्टॅम्प ठेवणं म्हणतात. आणि मिळालेलं स्टॅम्प ठेवणं आणि जमवलेलं स्टॅम्प ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. वा. जम्मू आणि काश्मीर या आपली जी समस्या आपल्या देशाची, भारत आणि पाकिस्तानमधली, तुमच्या पुस्तकातही तुम्ही लिहिलं आहे की दहशतवादी गटांबरोबर चर्चा करण्याचा योग म्हणू की नाही माहीत नाही, पण संधी आली त्यावेळेला तुम्हाला. आणि तुम्ही ती संधी, तो जो अनुभव आहे सगळा, तो पुस्तकामध्ये तुम्ही लिहिला आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की तो आज आम्हा सगळ्यांसाठी खूप काही शिकून जाणारा असेल. तर त्या अनुभवाबद्दल आम्हाला जरा सांगा ना. एके दिवशी रात्री एक गट होता, त्यांच्याशी आमची बोलणी चालू होती. तर नगीन लेकमध्ये होतं आणि रात्री 12ला आमची बोलणी रात्री 11ला सुरू झाली. आणि आमचं असं ठरलं होतं की त्यांनी मला सांगितलं की त्यांचे 20 लोक येतील दहशतवादी आणि ते सगळे लोडेड AK-47 घेऊन येतील. आणि ते म्हणे की माझ्या मुलांना हातामध्ये गन नसेल तर राहवत नाही, तर म्हणे ते घेतील पण ते काही वापरणार नाहीत किंवा कोणाला काही त्रास देणार नाहीत. आणि माझ्याकडनं मी अशी कमिटमेंट केली होती की माझ्याबरोबर 4 लोक असतील. आणि म्हटलं आम्हाला तुम्ही बिलकुल दहशतवादी आवडत नाही, तुमचा प्रकार आवडत नाही, तुम्ही जो मार्ग आहे त्याच्याशी आम्ही पूर्णपणे असहमत आहोत. पण तरी असं जरी असेल तरी आम्ही असभ्य भाषा वापरणार नाही, आम्ही व्यवस्थित भाषा वापरून तुमच्याशी चर्चा करू. तर त्यांच्याकडनं व्हायलन्स नाही आणि आमच्याकडनं असभ्यता नाही, असं म्हणजे ठरलं होतं. आणि असं आमची बोलणी सुरू झाली.
तर अशी बोलणी सुरू झाली आणि बोलता बोलता आमच्याकडनं एकाने म्हणजे माझ्या एका सहकार्याने भयंकर असभ्य भाषा वापरली. तर ताबडतोब तिकडच्या एका दहशतवाद्यांनी त्याची जी AK-47 होती ती रोखली. हां, रोखली. आणि ती त्याच्यावरती नाही रोखली तर माझ्यावरती रोखली, कारण मी ग्रुपचा लीडर होतो म्हणून. आणि मी आता बघितले की अजून 1 मिनिटामध्ये हा गोळी झाडणार आणि माझा मृत्यू होणार हे अगदी क्लिअर समोर दिसत होतं. आता काय करायचं? हा मुलगा ऐकायला तयार नाही. त्याला म्हणतो रुको, तर त्याने अजून जोरात बंदूक घेतली. एकाच सेकंदात आता बंदुकीची गोळी झाडणार. तेवढ्यात मी विचारायचं, आपसे एक सवाल सिर्फ करना है. तो म्हणाला ठीक आहे, एक ही सवाल. सगळेजण शांत झाले. ह्याच्या हातात बंदूक, मला बंदूक मारणार, मला बंदूक मारले का इतना पण मारणार, आम्ही सगळेजण अजून 2-3 मिनिटात मृत्युमुखी पडणार. मी त्याला विचारला, आपसे एक सवाल करना है. तो म्हणाला एक ही सवाल. म्हणजे मला फक्त एकच प्रश्न विचारायला मुभा. सगळेजण काही क्षण विचार करत होते, आता मी याला काय विचारतोय, काश्मीरबद्दल विचारतोय, भारताबद्दल विचारतोय, पाकिस्तानबद्दल विचारतोय, सगळं. मी त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघितलं. म्हटलं आपकी कोई गर्लफ्रेंड आहे का? तर तो एवढा बेसावा झाला, त्याने अपेक्षाच केली नव्हती की हा मी प्रश्न विचारीन म्हणून त्याला. तर तो म्हणाला की है ना, गर्लफ्रेंड है, एक नहीं बहुत है. सर म्हटला अरे भाई साहब गर्लफ्रेंड एक ही रहती है. तो म्हटलं गर्ल फ्रेंड एंड फ्रेंड गर्ल इसमें फ़र्क होता है, आपको पता है? तो म्हणाला नहीं नहीं, मोहल्ले में सब लड़कियों के लिए मैं हीरो हूँ. तो म्हटलं अरे तुमको कुछ पता नहीं है गर्लफ्रेंड क्या है, फ्रेंड गर्ल क्या है. तो म्हणाला तुमको मालूम है क्या? म्हटलं ऐसा मेरी ज़िंदगी में बहुत सारी गर्लफ्रेंड्स की, बताऊँ क्या है? तो म्हणाला हाँ, पहले बंदूक साइड में रख दो, बाद में. तर मी नंतर 12 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत त्या सगळ्या दहशतवाद्यांना लव, सेक्स आणि रोमॅन्स या 3 गोष्टींवरती एक लेक्चर दिलं. सकाळी 6 वाजल्यापर्यंत हे एवढे तन्मयतेने ऐकत होते. त्या 20 जणांनी बंदुक्या टाकून दिल्या. तर काय आलं की हे दहशतवाद्यांची पण एकमेकात स्पर्धा असते. तर दुसऱ्या दहशतवाद्यांचा जो एक स्पाईज होते ते बाहेर होते. तर त्यांनी बघितलं की हे दहशतवादी सगळे हे टाकून मायाशी बाईकर, आणि ते नंतर 7 वाजता ते बंदुका घेऊन सगळे निघून गेले. तर म्हणाले हम आपसे फिर मिलने के लिए आएंगे. म्हटलं आ जाइए, रात को आ जाइए. तर म्हटलं ठीक आहे. तर ते दुसऱ्यांना काय वाटलं की मी ह्यांच्यावर काहीतरी गुप्त बोलणी करतोय. तर थोड्या वेळाने मला जो दुसरा एक म्हणजे मी जे दहशतवाद्यांचे मी नावं घेऊ शकत नाही किंवा त्यांच्या गटांची नावं घेऊ शकत नाही, मग दुसरा जो महत्त्वाचा गट होता तो मला आला. तो म्हणाला सरकार सुनिए, आप दिल्ली से बहुत बड़ा मैसेज लेके आए हैं. तो मैं म्हटलं नाही, आप सुनाइए, मैं तो सिर्फ सुनने के लिए आया हूँ. तो म्हणाला ठीक है, हमारी भी सुनिए. म्हटलं आपकी भी सुनिए. मग तो म्हणतो तो पहिला दहशतवादी गट कसा नालायक आहे, तो पाकिस्तानबरोबर कसं काय करतो, हे सगळ्या माहिती त्यांनी मला दिली. तुम्हाला तुम्ही आमच्याबरोबर डील करा. असं करत करत काश्मीरमध्ये बातमी बसली की दिल्लीहून कोणतरी खास दूत आला आहे आणि आता हा काश्मीरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. प्रत्येकजण माझ्याकडे यायला लागले. आता सांगायची गोष्ट म्हणजे की त्या दिवशी जे रात्री मला दहशतवादी भेटले आणि त्या दिवशी जो प्रकार झाला, केवळ त्यामुळे नाही, अनेक कारणांमुळे, पण त्या सगळ्या दहशतवाद्यांनी आता लग्न केली आहेत आणि दहशतवाद सोडून दिलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काश्मीरमधला दहशतवाद गेलेला नाही आहे, पण कमीत कमी जे काही गट होते ते तरी वेगळ्या मार्गाने लागलेले आहे. म्हणजे संवादाला सुरुवात झाली. महत्वाचा मुद्दा मला असा दिसतोय की संवादाला सुरुवात झाली आणि तुम्ही जे त्याला गर्लफ्रेंडचा प्रश्न विचारला त्यामध्ये समयसूचकता तर होतीच, पण कुठेतरी त्या माणसाला माणूस म्हणून तुम्ही ॲड्रेस केलात. बरोबर. म्हणजे रादर दॅन अ गन ट्रॉटलिंग क्रिमिनल किंवा टेररिस्ट, त्यातला माणूस तुम्ही कुठेतरी पकडलात आणि म्हणून त्या नात्यातूनच पुढे नियती आणि निश्चय वेगळा झाला. नियती बदलली. सर तुम्ही छान सांगितलं. तुम्ही मला घेऊन जाण्यासारखा विचार हा वाटतोय की विचारातून विचार, म्हणजे विचार हेच भांडवल आणि त्यावरती वेगवेगळे संस्कार करून, वेगवेगळी साधनं वापरून, मग कधी ते तर्क हे साधन असेल, कधी संशोधन हे साधन असेल, अधिक चांगल्या किंवा अधिक उन्नत अशा सोल्युशनकडे, सोडवणुकीकडे जाणारा पर्याय तुम्ही निर्माण करता. आणि तो आर्थिक असतो, तो राजकीय असतो, तो परराष्ट्र धोरणाचा असतो, आणि त्यासाठी हे देशोदेशीचे लोक हे तुम्हाला आज बोलवतात, एक कन्सल्टंट म्हणून तुम्हाला बोलवतात, आणि त्यामधून तुमची ही सगळी एक वेगळी करिअर निर्माण झाली. तुम्हाला या बसलेल्या समोरच्या विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या या सगळ्या प्रवासावरती आधारित जर तुम्ही बऱ्याच गोष्टी आम्हाला टिप्स सांगितल्या आहेत, पण अजून काही राहिलं असेल तर
अजून काय तुम्हाला सांगावं असं वाटतं की जे आम्ही अजिबात विसरता कामा नये? मला असा पूर्णपणे विश्वास आहे हं, की कोणीही व्यक्ती इथे बसलेली, खास करून मी युवक आणि मुलं जे आहेत त्यांच्याबद्दल म्हणतोय, ह्यांच्यामध्ये काहीही करण्याची क्षमता आहे. हं, पण आपल्यात ही क्षमता आहे हेच आपण ओळखलेलं नसतं. हं, आणि आजपासून त्यांनी पहिल्यांदा हाच विचार केला पाहिजे की माझं आयुष्य 10वी 12वी इंजिनिअरिंग मेडिसिन डॉक्टरकीचा दवाखाना उघडणं किंवा लार्सन अँड टुब्रोमध्ये नोकरी करणं किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर बनून नंतर बंगला घेणं गाडी घेणं हे नाही. तर माझं आयुष्य म्हणजे मी जगामध्ये काहीतरी एक कॉन्ट्रीब्यूट करणं आहे. हं. आणि ते कॉन्ट्रीब्युशन करताना म्हणजे जगाला घडवणं आणि ते जगाला घडवताना मी स्वतःला घडवणं आहे. हो. आणि हे मला शक्य आहे. मला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला शक्य आहे की जगामध्ये मी का आलो, कारण हे जग कोणी काही वेगळं नाही आपल्यापासून. ह्या जगातल्या प्रत्येकाशी आपला संबंध आहे आणि हे जगाला ह्या जगाला घडवण्यामध्ये आपला एक भाग राहिला पाहिजे, आपला एक किस्सा राहिला पाहिजे. हं, आणि ती घडवण्याची माझ्यात क्षमता आहे, ती घडवण्याची माझ्यामध्ये इच्छा असली पाहिजे. आणि हे समाजसेवा म्हणून नाही, हं. तर ते जग घडवताना मी स्वतः पण घडवलं गेलं पाहिजे.